मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपतला जात आहेत। पानिपत शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांचा हा विशेष दौरा आहे आणि पानिपतमधील मराठ्यांच्या युद्धाला आज 264 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्तानं शौर्य दिन आज साजरा होतोय आणि 1761च्या पानिपत युद्धामध्ये वीरमरण आलेल्या सगळ्यांना फडणवीस अभिवादन करणार आहेत। ते दृश्य त्या ठिकाणची सध्याची आपण बघतोय। मुख्यमंत्री फडणवीस आज पानिपतला जाणार आहेत। 264 वर्ष या पानिपतच्या युद्धाला पूर्ण झालेली आहेत। भारताच्या इतिहासामध्ये एक मोठा बदल या युद्धानंतर झाला। साहसी खेळांचं प्रात्यक्षिक तिथं दाखवलं जातंय, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। पुढारी न्यूज सुद्धा या शौर्य दिनाच्या निमित्तानं पानिपतमध्ये पोहोचलेलं आहे। ही थेट दृश्य पानिपतमधली सध्याची आपण बघतोय। तर या शौर्य दिनासाठी तिथे उपस्थित असणाऱ्यांशी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी संवाद साधलेला आहे। बघूया। आज सर्व महाराष्ट्र मकर संक्रांतीचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा करत आहे। मात्र जेव्हा 14 जानेवारीला एकीकडे महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती केली जात होती, साजरी केली जात होती, त्या 14 जानेवारी 1761ला मी ज्या ठिकाणी पानिपतच्या या युद्धभूमीवरती उभा आहे, या ठिकाणी लाख बांगडी ठोकली, 2 मोती गळाले, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला याची गिनतीच नाही असं इतिहासकारांनी वर्णन केलेलं आहे। ती लढाई घनघोर लढाई झाली आणि थेट त्या दूरदेशी महाराष्ट्रातून मराठे या ठिकाणी महाराष्ट्र हिंदुस्थान या संकल्पनेसाठी, राष्ट्र या संकल्पनेसाठी लढले आणि अहमद शाह अब्दालीला या ठिकाणाहून दुसरीकडे पळून लावलं, त्याला हकलून लावलं त्याच्या अफगाणिस्तानमध्ये। या लढाईला आज 264 वर्ष पूर्ण होत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत। याचं आयोजन जे आहे प्रदीप पाटील यांनी केलेलं आहे। शौर्य स्मारक ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत। सर, आज राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचत आहेत, कालाम या ठिकाणी, काय सांगाल? महाराष्ट्राच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा येणारे मुख्यमंत्री आहेत। यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत। अपेक्षा म्हणजे अशी आहे की हे युद्ध जी कालामची भूमी आहे याचं हरियाणापेक्षा महाराष्ट्राच्या भूमीशी, महाराष्ट्राच्या लोकांशी अटॅचमेंट जास्त आहे। कारण या युद्धात जे वीरमरण आले ते सगळे मराठे होते आणि महाराष्ट्रातून आलेले होते, लढण्यासाठी आलेले होते। ही जमीन जी भूमी आहे ही 8 एकरमध्ये पसरलेलं आता स्मारक आहे। याच्यासाठी इंडियन आर्मीच्या प्रयत्नांनी आपल्या अजय माधव वैद्य होते, त्यांनी 20 करोड रुपये सँक्शन केलेले आहेत। फक्त जमीन घेऊ शकत नाही त्या CSR फंडातून। म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकार आणि हरियाणा सरकारला विनंती करतो, याच्यासाठी आम्हाला ज्योतिराज सिंधियाजी पण मदत करतायत की जमीन ॲक्वायर करण्यासाठी त्यांनी दोन्ही सरकारला पत्र दिलेलं आहे आणि बाजूची जमीन इथले शेतकरी तेही आज युद्धाची अटॅचमेंट आहेत, त्यांचेही भावनिक नातं आहे, ते स्वस्त बाजारपेक्षा स्वस्त भाव द्यायला तयार आहेत। मग एकंदरीत जर पाहिलं तर आज मुख्यमंत्री येत आहेत, त्यांच्याकडे तर मोठ्या अपेक्षा आहेत। काय नक्की स्वरूप असणार या कार्यक्रमाचं? तुम्ही आता बघत असाल हा हवन होतो। या हवनमधून यज्ञ करून आम्ही जे युद्धात वीरमरण आले त्यांना श्रद्धांजली देतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो। याच्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते। त्या सुरुवातीच्या मिरवणुकीमध्ये या युद्धात वीरमरण आले दत्ताजी शिंदे असतील, आपले सदाशिवराव पेशवा असतील, विश्वासराव असतील, यांना आणि छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब यांचे फोटो घेऊन आम्ही लोकांच्या जनजागृती करतो की या मराठ्यांनी आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, या भूमीसाठी बलिदान दिलं आणि मिरवणूक काढत असतो। त्याच्यानंतर त्या स्टेजवर जेव्हा आपले प्रमुख पाहुणे येतील तेव्हा या ठिकाणी येऊन पुष्पार्पण करतील आणि कार्यक्रमाची सुरुवात होते। एकंदरीत इथे एक कालाम म्हणून आहे, त्या झाडाचं प्रतिमात्मक का लावण्यात आलेलं आहे? आजच्यापर्यंतच्या इतिहासात हे लढलेलं भयानक आणि घनघोर युद्ध आहे। एका दिवसात 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी बलिदान या ठिकाणी दिलं। इतकं रक्त वाहिलं होतं की या ठिकाणी एक आंब्याचं झाड होतं, त्या झाडाला आंब्याची फळं सुद्धा काळी आली होती, म्हणून या जागेला कालाम दिलं। तुम्ही स्मारकामध्ये सुद्धा दिसत असेल तुम्हाला द ब्लॅक मँगो ट्री लिहिलेलं आहे, म्हणजेच कालाम। या जागेला कालाम म्हणून ओळखलं जातं। आता त्या प्रतिमात स्वरूपात हे लावलेलं आंब्याचं झाड नंतरच आहे, ते झाड वटवृक्ष कालांतराने पडलेलं आहे। धन्यवाद। तर हे होते प्रदीप पाटील। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं स्वराज्याचं, आणि स्वराज्य म्हणजे फक्त नाव नव्हतं, तो विचार होता अवघ्या हिंदुस्थानाच्या निर्मितीचा, एका राष्ट्राच्या संकल्पनेचा। आणि हा विचार पुढच्या पिढ्यानपिढ्या आपल्यासमोर येताना पाहायला मिळाला। हा विचार घेऊन पेशवे
इथपर्यंत येऊन पोहोचले, मराठे इथपर्यंत येऊन पोहोचले आणि ही राष्ट्र वाचवण्याची भावना मनात ठेवून ही लढाई झाली. या ठिकाणी आलेल्या अहमद शाह अब्दालीला परत लावण्यात आलं, त्याला पिटाळून लावलं. भलेही या लढाईला मध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा मराठ्यांना अपयश आलं असं सांगितलं जात असेल, तरी तो विजय होता राष्ट्रभावनेचा, राष्ट्र संकल्पनेचा. आणि त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मराठी तरुण आहेत, मराठी जन आहेत, ते देखील या ठिकाणी पोहोचलेत. दादा, कुठून आले तुम्ही? महाराष्ट्र. महाराष्ट्रातून. हा. याच्या अगोदर आले होते? हो, दरवर्षी येतो. दरवर्षी येतात. कुठून आले? परभणी जिल्हा. परभणी जिल्हा. हो. दादा, तुम्ही कुठून आले? आम्ही परभणीवाले आहेत आणि हा ग्रुप जवळपास 7-8-10 जणांचा दरवर्षी येतो. मागील 5-6 वर्षापासून नियमित येतात आणि विशेष करून दरवर्षी एक माणूस सोबत घेऊन येतात. हे आमची पूर्ण टीम आणि आता आमचं 5वं वर्ष आहे. काय वाटतं इथं आल्यानंतर? आल्याने अभिमान वाटतो आपल्या पूर्वजाप्रती, मन भरून येते. किती बलिदान दिले त्यांनी आपल्यासाठी, अक्षरशः बोलू वाटत नाही. त्यांचं ते अंगावर काटा येतो त्यांचं शौर्याचं ऐकलं की किती राष्ट्रासाठी त्यांनी आपला प्राण दिला. आपण त्यांच्या स्मरणात एक दिवस यावं एवढीच या ठिकाणी लोकांना, मी मराठ्यांना असो की देशवासियांना, प्रत्येकाने आपल्या गौरवशाली इतिहासाला पुढे नेण्यासाठी आपण एक दिवस तरी या ठिकाणी येऊन आपल्या पूर्वजांनी, आपल्या वीरांनी आपल्या मातीसाठी बलिदान दिले, त्याचं एक प्रतीक म्हणून हा वारसा पुढे चालू राहावा. नवीन पिढीला सुद्धा कळावं की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय केलंय. आज या ठिकाणी एवढ्या थंडीमध्ये बिना जॅकेटचा आम्ही राहू शकत नाहीत, तर कल्पना केली तरी बी अंगाला काटा येतो की त्या काळात कशा प्रकारचं अंगावर वस्त्र नसून सुद्धा त्यांनी कसे लढले असतील. 1,500-2,000 किलोमीटर येऊन मराठा फौज या ठिकाणी लढली आणि आपलं हुतात्म्य या ठिकाणी दिलं. खरंच त्यांना शतशत नमन आहे आमचं. राज्याचे मुख्यमंत्री देखील आज येत आहेत या ठिकाणी. मुख्यमंत्र्याकडून माझी अपेक्षा एकच आहे की हा इतिहास गौरवशाली न मिटता यांना कसं वाढवता येईल, याची जनजागृती कशी करता येईल. थोडं दुःख वाटतंय की आज छोट्या मोठ्या गोष्टीला जेवढी प्रसिद्धी दिली जाते तेवढी प्रसिद्धी या युद्धाला, या हौतात्म्य दिलेल्या वीरांना दिली गेली नाही. एक दुःख आहे. पण मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो की या पानिपतच्या लढाईमध्ये जे जे वीर हुतात्म्य झालेले आहेत त्यांचा इतिहास वरचेवर प्रगत व्हावा, लोकांना माहिती व्हावी आणि ह्या प्रति सरकारकडून काही करता आलं या इतिहासाच्या पुनर्स्थापनेसाठी तर नक्कीच करावं. जे लोक आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही असं म्हणतात. हा आपला इतिहास आहे. इथं आपण रक्त सांडलंय आणि ते रक्त सांडलं ते हिंदुस्थानाच्या संकल्पनेसाठी, राष्ट्रासाठी. महाराष्ट्रातून मराठी या ठिकाणी कशासाठी आले असते? महाराष्ट्राच्या सीमा कुठपर्यंत आहेत? मात्र महाराष्ट्र हा सीमामध्ये नाही तर विचारामध्ये बांधला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने. आणि ही स्वराज्याची संकल्पना घेऊन, अखंड हिंदुस्थानाची संकल्पना घेऊन मराठी या ठिकाणी आले. अफगाणिस्तानच्या आलेल्या अहमद शाह अब्दालीला सोबत लढाई केली आणि त्याला इथून परत लावलं. हा इतिहास आहे. रक्ताने माखलेल्या जमीला, भूमीला आजही या भूमीवरती उभा राहिल्यानंतर अंगावरती काटा येतो, शहारा येतो. मराठ्यांच्या माथ्यावरची ही बळबळती जखम आहे. मात्र या ठिकाणी मराठे ज्या पद्धतीने लढले त्याचं वर्णन अनेक इतिहासकारांनी करून ठेवलेलं आहे. आणि अहमद शाह अब्दाली यांनी सुद्धा असं सांगितलं की जगातली अशी कोणतीच कौम नाहीये की ती अशा पद्धतीने मर्द मराठ्याप्रमाणे लढले गेले. आजही अफगाणिस्तानमध्ये कोणी जर त्यांना नडलं तर सगळे म्हणतात मराठा आहे का, कारण त्यांना लढाईचं काम फक्त मराठा या महाराष्ट्रातील 18 पगड जातींनी केलं. तोच विचार आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत, ते या सगळ्या संदर्भामध्ये नक्की काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं असेल. कॅमेरामॅन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.